नमस्कार. तर हा व्हिडिओ तुळ राशीच्या लोकांसाठी आहे. 2 जून 2026 पासून सुरू होणारा काळ हा तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरू शकतो. कारण देवगुरु बृहस्पती तुमच्या कुंडलीतील 10व्या भावात प्रवेश करणार आहेत. ज्योतिषशास्त्रामध्ये 10वा भाव हा फक्त नोकरी किंवा व्यवसायाचा नसतो, तर हा भाव तुमची ओळख, समाजातील तुमचं स्थान, लोक तुमच्याकडे कोणत्या नजरेने बघतात, तुमचं करिअर किती उंचीवर जाईल आणि आयुष्यात तुम्ही किती मोठं नाव कमवाल हे सुद्धा दर्शवतो. म्हणून पुढचा काळ काही तूळ राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये मोठी उंची, पैसा, प्रतिष्ठा आणि नवीन संधी घेऊन येऊ शकतो. तर काही लोकांना जबाबदाऱ्या, मानसिक ताण, ऑफिस पॉलिटिक्स, चुकीच्या निर्णयांमुळे त्राससुद्धा होऊ शकतो. या व्हिडिओमध्ये आपण हे सविस्तर जाणून घेणार आहोत. गुरु 10व्या भावात आल्यावर नक्की काय बदल होतात? करिअर, पैसा, विवाह, कौटुंबिक जीवन याच्यावर काय प्रभाव पडतो? गुरुची 5वी, 7वी, 9वी दृष्टी कोणते परिणाम देते? कोणत्या लोकांना सर्वाधिक फायदा होईल आणि कोणत्या लोकांनी सावध राहणं गरजेचं असेल? तर 10वा भाव इतका महत्त्वाचा का असतो? तर 10वा भाव हा कर्मभाव म्हणून ओळखला जातो. हा भाव आपल्या मेहनतीचं फळ, करिअरमधील यश, समाजातील प्रतिष्ठा आणि लोकांमध्ये तयार होणारी प्रतिमा दर्शवतो. एखाद्या व्यक्तीला आयुष्यात मोठं यश मिळेल की नाही, लोक त्याला आदर सन्मान देतील की नाही, त्याच्या कामाची ओळख तयार होईल की नाही, हे सर्व 10व्या भावावरून पाहिलं जातं. म्हणून गुरुसारखा शुभ ग्रह जेव्हा या भावात प्रवेश करतो, तेव्हा व्यक्तीच्या बाहेरच्या जगात खूप मोठे बदल घडू लागतात. इथे तुम्ही बाजूला बघू शकता, मी तुळ राशीच्या लोकांसाठी कुंडली दिलेली आहे. गुरु 10व्या भावात आल्यानंतर काय होईल? ज्यांचं काम इग्नोर केलं जात होतं, खूप दिवस मेहनत करूनही योग्य ओळख मिळत नव्हती, प्रमोशन अडकलेलं होतं, अशा लोकांसाठी हा काळ परिस्थिती बदलणारा ठरू शकतो. 10वा भाव हा पब्लिक इमेज दाखवतो, म्हणजे लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने बघू लागतील, तुमच्या बोलण्याला किंमत मिळू शकते, लोक तुमचा सल्ला घेऊ शकतात, तुमची ओळख वाढू शकते, सोशल मीडियावरती तुम्ही प्रसिद्ध होऊ शकता. ज्या गोष्टींची कल्पनाही केलेली नसेल असं सक्सेस मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती सुधारू शकते, इन्कम वाढू शकतो, बिझनेसमध्ये मोठे क्लायंट्स मिळू शकतात, अडकलेले पैसे परत मिळू शकतात, निर्णय घेण्याची क्षमता मजबूत होईल. याचा नकारात्मक परिणाम काय होऊ शकतो? सतत कामाचं प्रेशर, आराम कमी मिळणे, फॅमिलीला वेळ न देणे, मानसिक थकवा, मी खूप मेहनत करतोय पण शांतता काही मिळत नाही असं वाटणे. याचबरोबर करिअरमध्ये नुकसान काय होऊ शकतं? तर चुकीच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवू नका, कोणताही मोठा निर्णय घाईत घेऊ नका, ऑफिस पॉलिटिक्स किंवा जेलसी वाढू शकते. म्हणून काही लोकांना बदनामी, मागे बोलणारे लोक किंवा तुमच्यावरती जळणारे लोक या गोष्टींचा सामना करावा लागू शकतो. तर इथे तुम्ही कुंडलीमध्ये बघू शकता, जिथे बाणांची दिशा दाखवलेली आहे तिथे गुरुची दृष्टी पडणार आहे. तर पहिल्यांदा आपण गुरुची 5वी दृष्टी कुठे पडते? तर दुसऱ्या भावावरती. दुसरा भाव हा तुमचा पैसा, कुटुंब, तुमचे सेविंग्स, तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी, तुमच्या बोलण्याच्या सवयी हे दाखवतो. तर इथे गुरुची दृष्टी सकारात्मक परिणाम काय देईल? तर आर्थिक स्टॅबिलिटी वाढू शकते, सेविंग सुधारू शकतात, बचत होईल, कुटुंबाकडून सपोर्ट मिळू शकतो, तुमचा बोलण्यातील प्रभाव वाढू शकतो. काही लोकांना फॅमिली बिझनेसमध्ये किंवा वारसा हक्काने मिळणाऱ्या प्रॉपर्टीमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. तुमच्या बोलण्यामुळे लोक प्रभावी होऊ शकतात. काही लोकांना फॅमिली बिझनेसमध्ये किंवा वारसा हक्काने मिळणाऱ्या प्रॉपर्टीमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. तुमच्या बोलण्यामुळे लोक प्रभावित होतील. अशुभ परिणाम म्हणाल तर पैशाची चुकीची गुंतवणूक, लक्झरी लाईफवरती होणारा खर्च किंवा बोलण्यामुळे नातेसंबंध बिघडणे या गोष्टी होतात. त्यानंतर आपण बघणार आहोत, गुरुची 7वी दृष्टी पडत आहे 4थ्या भावावरती. 4था भाव हा तुमचं घर, आई, मानसिक शांतता, प्रॉपर्टी, गाडी, तुमचं सुखस्थान आहे हे. तर याचा सकारात्मक परिणाम म्हणजे तुम्ही नवीन घर घेण्याचा विचार करू शकता, वाहन सुख मिळू शकते, नवीन गाडी घेण्याचा विचार करू शकता, घरातील वातावरण सुधारेल, आईकडून सुद्धा सपोर्ट मिळू शकतो. काही लोक रिलोकेशन किंवा नवीन घराशी संबंधित काहीतरी प्लॅनिंग करू शकता. आता याच ठिकाणी गुरुचा नकारात्मक परिणाम कोणाला दिसेल? ज्यांच्या कुंडलीमध्ये गुरु खराब आहे, वक्री आहे, नीच राशीत आहे किंवा दुष्ट ग्रहांसोबत आहे, तर त्यांना नकारात्मक परिणाम करिअर आणि फॅमिलीमधला बॅलन्स बिघडू शकतो, घरात मानसिक ताण जाणवू शकतो,
प्रॉपर्टीचे निर्णय घेण्यामध्ये तुम्ही थोडंसं कन्फ्यूज होऊ शकता. आता याच्यानंतर आपण बघणार आहोत गुरुची 9वी दृष्टी कुठे पडते, तर 6व्या भावावरती. 6व्या भावातून आपण रोग, शत्रू, कर्ज, कॉम्पिटिशन, संघर्ष, कोर्ट कचेरी या गोष्टी बघतो. सकारात्मक परिणाम म्हणजे शत्रूंवर विजय मिळू शकतो, कॉम्पिटिशनमध्ये यश मिळू शकते, नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना नवीन संधी मिळेल, जुनी कर्ज कमी करण्याची संधी मिळू शकते. खूप संघर्षानंतर काही लोकांना आता परिस्थिती सुधारताना दिसू शकते. नकारात्मक परिणाम म्हणाल तर आरोग्याच्या समस्या जाणवतील, स्ट्रेस, एन्झायटी किंवा लीगल इश्यूज किंवा ऑफिसमध्ये मतभेद होणं, त्याचबरोबर विशेषतः पोट, शुगर, लिव्हर किंवा वजनाशी रिलेटेड काहीतरी समस्या असेल तर याकडे मात्र दुर्लक्ष करू नका. तर सर्वांना सारखे परिणाम मिळतात का? नाही. हे गोचर तुम्हाला किती चांगले आणि किती वाईट परिणाम देईल हे पूर्णपणे तुमच्या कुंडलीवर अवलंबून असते. जर जन्मकुंडलीतील गुरु शुभ स्थितीत असेल, उच्च राशीत असेल, दुष्ट ग्रहांच्या प्रभावापासून मुक्त असेल आणि चालू दशासुद्धा जर शुभ असेल तर हा काळ करिअरमध्ये मोठी प्रगती देऊ शकतो. कोणाला सावध राहावं लागेल? गुरु नीच राशीत असेल, राहू, केतू किंवा शनीमुळे पीडित असेल, अष्टम किंवा द्वादश भावात असेल आणि सध्या जर तुम्हाला राहू, केतू किंवा शनीची दशा सुरू असेल, साडेसाती सुरू असेल तर लाभ मिळूनही मनःशांती मात्र कमी राहू शकते. तर उपाय म्हणून तुम्ही काय करू शकता? ओम ब्रह्म बृहस्पतये नमः या मंत्राचा रोज कमीत कमी 108 वेळा जप करा. त्याचबरोबर तुम्हाला आवडेल त्या देवाचे सतत नामस्मरण करत राहा. शक्य असेल तर गुरुवारी विष्णू मंदिर, दत्त मंदिर किंवा स्वामी समर्थ केंद्र या ठिकाणी नक्की दर्शनासाठी जा. याचबरोबर गरजू लोकांना तुम्हाला जमेल त्या गोष्टींचे तुम्ही दान करू शकता. अहंकार किंवा दिखावा टाळा. 10व्या भावातील गुरु काही वेळा अहंकार वाढवतो, म्हणून पद, पैसा किंवा प्रसिद्धीमुळे लोकांना कमी समजू नका. घरातील मोठ्यांचा आशीर्वाद या काळात खूप महत्त्वाचा ठरू शकतो. तर तूळ राशीच्या लोकांसाठी 2 जून 2026 पासून होणारं गुरुचं गोचर करिअर, प्रतिष्ठा आणि आर्थिक वाढीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं ठरू शकतं. तुम्हाला जर तुमच्या कुंडलीचं संपूर्ण विश्लेषण करून हवं असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही तुमचं नाव, जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मठिकाण व्हॉट्सॲप करा. तुमची कुंडली बघून झाल्यानंतर तुम्हाला मेसेज नक्की येईल. तर अशा ज्योतिषीय माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या जवळच्या लोकांसोबत नक्की शेअर करा. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे इथून पुढेही तुमच्या राशीसाठी आलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.